अमरावती येथील कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांच्यावर एका नर्सच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भुतडा यांनी महाविद्यालयातील एका नर्सला भेटून पदावर बढती देण्याचे आमिष दाखवून 2012 पासून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार भुतडा यांनी नंतर तिच्या तरुण मुलीला देखील शरीर सुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची मागणी केली। पीडितेने नकार दिल्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले। त्यानंतर महिलेने या घटनेची तक्रार नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दिली, ज्यावरून प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी महाविद्यालयाजवळील डॉक्टर भुतडा यांच्या घराची फॉरेन्सिक तपासणी देखील केली आहे। या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी प्राचार्य भुतडा सध्या फरार आहेत। त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे। यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भुतडा म्हणून आहेत, ते या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जबाबदारीच्या पदावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या फिर्यादी महिलेला वारंवार तुला पदोन्नती देतो, तिच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे, ती स्टाफ नर्स होती आणि तिच्या क्वालिफिकेशननुसार शैक्षणिक तुला पदोन्नती देतो असं म्हणून वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत। या प्रकरणी सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर दिनांक 20/9/25 रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता 64(2)M आणि 351(2) प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीने तिच्या मुलीला देखील शरीर सुखासाठी पाठवण्याची मागणी केली असं काही तक्रार आहे? हां, असं तिने तक्रारीत सांगितलेलं आहे, परंतु ती त्याच्यावर ठाम होती की मी काय असं माझ्या मुलीला वगैरे तुमच्यापर्यंत आणणार नाही। त्यामुळे तिने तसं काही मुलीबाबत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार केली नाही, परंतु ते मागणी मात्र आरोपी नाही। आरोपी अजून अटक नाही, आरोपीचा शोध चालू आहे। नाही, आता या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत, आम्ही ते तपासात निष्पन्न करू। मुळात गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत। NTV न्यूज मराठी, अमरावती।